नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, बहुप्रतीक्षित अशा नगरपरिषद नगरपंचायत सरळ सेवा भरतीबाबतची एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। या महत्त्वाच्या अपडेटमध्ये या भरतीमध्ये कोणकोणती पदे असणार आहेत, त्याचबरोबर त्यासाठी लागणारे क्वालिफिकेशन कशा प्रकारे असणार आहे, जागांची माहिती घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी अप्लाय करू शकता याबाबतची माहिती घेऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। पद काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, जागा काय असणार आहे, याबाबतचा जो काय अपडेट आपल्याला सध्या अवेलेबल आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। मेक शुअर मित्रांनो, तुम्ही महाजॉब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून ठेवाल, कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील। त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल। सरळ सेवा भरतीबाबतच्या भरपूर जाहिराती येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होणार आहेत। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण काही महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 23 फेब्रुवारी 2026 एक लेटर आहे, ज्यामध्ये नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सर्व यांना लिहिलेलं आहे। त्यामध्ये त्याने असं म्हटलं की राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व ड रिक्त पदभरती प्रक्रियाबाबतचा हा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे, ज्यामध्ये जिल्हा सह आयुक्त कार्यालयाकडून दूरध्वनीद्वारे विषय जे संदर्भ आहेत ते मेन्शन केलेले आहेत। त्याचबरोबर दुसरा विषय फार महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये सेवा प्रवेश आदेश 2024 अंतर्गत जी काही माहिती जी रिक्वायर्ड आहे ती त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। त्यानुसार तुम्ही बघू शकता काय त्यांनी म्हटलेलं आहे। तर बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायतमधील गट क ड च्या स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत कळवण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे। सो त्या अनुषंगाने या ठिकाणी मित्रांनो या लेटर बरोबर त्यांनी सेवा प्रवेश आदेश 2024 या ठिकाणी जोडलेला आहे, ज्यामध्ये पद कोणतं असणार आहे, त्या पदासाठी लागणारी पात्रता काय आहे आणि पद कशा प्रकारे सरळ सेवा पद्धतीने भरलं जाईल, पदोन्नती पद्धतीने भरलं जाईल याबाबतची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे, ज्याबाबतच अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। मात्र सर्वात अगोदर आपण या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत मित्रांनो किंवा नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी घेऊया। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलंय। तर बघा, राज्यातील नगर परिषद नगरपंचायतच्या आस्थापनेवरील गट क व ड च्या रिक्त पदांची माहिती या ठिकाणी मित्रांनो जी आहे ती आपल्याला सध्या अवेलेबल आहे, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ज्यामध्ये नागपूर विभागाला एकूण 352 गट क च्या जागा रिक्त आहेत, गट ड च्या 88, अशा टोटल 440 जागा रिक्त आहेत। अमरावती विभाग एकूण 330 जागा गट क च्या आहेत, गट ड च्या 157 जागा आहेत, अशा टोटल 487 जागा आहेत। नाशिक विभाग एकूण 403 जागा गट क च्या आहेत, गट ड ला फार कमी 8 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, अशा टोटल 411 जागा तुम्हाला अवेलेबल आहेत। या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो कोकण विभाग असेल, कोकण विभागाला सुद्धा 139 जागा गट क च्या, गट ड ला 61 जागा आहेत, एकूण जागा 200 तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पुणे विभाग एकूण 296 जागा आहेत गट क च्या, गट ड च्या 196 जागा, अशा 296 आणि 116 अशा टोटल 412 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो औरंगाबाद विभाग एकूण जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गट क च्या 621 आहेत, तर गट ड च्या या ठिकाणी मित्रांनो 557 तुम्हाला पाहायला मिळतात, असे टोटल 1188 जागा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळत आहेत। सर्वात जास्त जागा तुम्हाला औरंगाबाद विभागासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो असं टोटल जर बघितला तर सर्व विभागाचे एकूण 2151 जागा ज्या मित्रांनो असणार आहेत त्या ग्रुप सी च्या तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या भरतीमध्ये असतील, तर ग्रुप डी च्या या ठिकाणी मित्रांनो टोटल 987 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो या बेसिसवर तुम्ही बघितला तर मेगा भरती अंतर्गत मित्रांनो 3138 जागांसाठी ही टोटल जाहिरात तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकते। आता या जागा टेंटेटिव्ह आहेत, यापैकी किती जागा येतात हे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो एक्झामची नोटिफिकेशन रिलीज झाल्यानंतर समजेल, जी काही दिवसांमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे। मात्र त्या एक्झाममध्ये कोणकोणती पदे असणार आहेत हे तुमच्यासाठी माहिती असणे आवश्यक आहे, कारण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकाल। लक्षात घ्या, अशा प्रकारच्या भरती ज्या जाहिराती ज्या आहेत त्या किंवा जिल्हा परिषद असेल, नगर परिषद नगरपंचायतच्या त्या फार वर्षांनी एकदा रिलीज होत असतात। सो तुम्ही पूर्ण प्रिपरेशननी या ठिकाणी अटेम्प्ट करणे आवश्यक आहे। आता यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत ती तुम्ही या ठिकाणी एक वेळ पाहू शकता। वरिष्ठ लिपिकचे पद हे सरळ सेवामधून भरलं जाणार नाही, तर पदोन्नतीमधून भरलं जाईल 100% सर्व जागा। सो हे पद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे येणाऱ्या जाहिरातीमध्ये। यामध्ये लिपिक टंकलेखकचं फार महत्त्वाचं पद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये सरळ सेवेच्या 50% जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी भरल्या जातील, ज्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल तर चालेल,
त्यानंतर मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि स्लॅश केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. स्लॅशचा प्रॉब्ली अर्थ असा आहे की कोणतंही एक असेल तरी चालेल, मात्र याबाबतचं कन्फर्मेशन आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल. मात्र सध्या माहितीनुसार स्लॅशच्या जागी जर आपण कन्सिडर केलं तर एक कोणतंही सर्टिफिकेट चालू शकतं. MSIT सर्टिफिकेट पाहिजे आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असेल तर अप्लाय तुम्ही या भरतीसाठी करू शकता. फार महत्त्वाचं पद येणाऱ्या भरतीमध्ये हे त्या ठिकाणी राहणार आहे. लघुटंकलेखक हे सुद्धा पद मित्रांनो महत्त्वाचं आहे. सरळ सेवा अंतर्गत 100% जागा भरल्या जाणार आहेत. वाहन चालक गट क मधलं पद मित्रांनो असणार आहे, ज्यासाठी SCC उत्तीर्ण, हलके वाहन चालवण्याचा परवाना, 3 वर्षाचा अनुभव, मोटर दुरुस्तीची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. या व्यतिरिक्त उद्यान पर्यवेक्षक जे गट क मधलं पद आहे तेही भरलं जाईल. ग्रंथपाल अगेन हे सुद्धा मित्रांनो आपल्याला अवेलेबल असणार नाही आहे, हे तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार नाही. सहाय्यक ग्रंथपालचं मात्र तुम्हाला पद सरळ सेवा भरती अंतर्गत 100% भरले असल्यामुळे हे ठिकाण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. या व्यतिरिक्त गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी मित्रांनो तुम्हाला पाहायचं आहे 100% सरळ सेवा भरती अंतर्गत पद भरलं जाईल. जोडारी वीज तंत्रीची पदे आहेत, पंप ऑपरेटरची पदे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त तारतंत्री, अनुरेखक, आरेखक ही पदे सुद्धा मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत भरली जातील. रोखपालचं पद सुद्धा सरळ सेवा भरती अंतर्गत भरलं जाणार आहे, ज्यामध्ये अगेन तुम्ही जर बघितला तर कोणत्याही शाखेची पदवी मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन स्लॅश असल्यामध्ये किंवा आपण कन्सिडर करू शकतो. FK1 असणे आवश्यक आहे. MSCIT आणि या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान. सो रोखपाल आणि लिपिक टंकलेखकासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता, जी पदे या ठिकाणी मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत भरली जातील. या व्यतिरिक्त प्रमुख अग्निशमक, विमोचक आणि वाहन चालक कम ऑपरेटर, यंत्रचालक यांची पदे मित्रांनो तुम्हाला भरपूर या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, ज्यासाठी तुम्ही तयारी करू शकता. वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागांतर, त्यानंतर आरोग्य सहाय्यक हे फार महत्त्वाचं पद राहणार आहे, ज्यामध्ये SSC उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, त्यानंतर तुमचा बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला तुमचा 12 महिन्याचा पाठ्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. 2 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे असं सांगितलेलं आहे. परिचारिकासाठी अगेन 100% तुम्हाला या ठिकाणी सरळ सेवा भरती अंतर्गत हे पद भरलं जात आहे. शिपाईचं पद सर्वात महत्त्वाचं असणार आहे, ज्यासाठी फक्त 10वी पासवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. एकमेव पद आहे मित्रांनो भरतीमध्ये ज्यासाठी तुम्हाला 10वी पास हे क्वालिफिकेशन लागेल. इतर पदांसाठी त्यांनी ॲडिशनल क्वालिफिकेशन त्या ठिकाणी मागितलेलं आहे. या व्यतिरिक्त हवालदार, वॉलमन आणि अग्निशामक विमोचक हे गड्ड मधलं हे सुद्धा महत्त्वाचं पद राहणार आहे. याच्याही भरपूर जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे. सो आतापासून तयारी करताना तुम्ही मित्रांनो सरळ सेवेचा जो सिलेबस आहे त्यानुसारच प्रिपरेशन तुमची कंटिन्यू करू शकता. TCS किंवा IBPS मार्फत प्रॉब्ली ही एक्झाम या ठिकाणी घेतली जाईल, ज्यामध्ये तुम्हाला अगेन मराठी, इंग्रजी, GS आणि या ठिकाणी जे रिझनिंग आहे त्यासाठी चांगल्या प्रकारे 4 सब्जेक्टची तयारी करायची आहे. लास्टची संधी आहे असं कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी या भरतीसाठी प्रिपेअर मित्रांनो करू शकता. कारण नगर परिषद, नगरपंचायतची पुढची जाहिरात कधी येईल याबाबत कल्पना नाही आहे. ही जी जाहिरात येणार आहे तीच भरपूर वर्षानंतर तुम्हाला पाहायला मिळत आहे. सो या भरतीसाठी आतापासूनच तयारी करायची आहे. जो अपडेट आहे मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी अपडेट तुम्हाला आणखीन आपल्या चॅनलमार्फत पाहता येतील. त्यासाठी मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल आणि या अपडेटबद्दल तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.